तुम्हाला जर खूप सुंदर बेस बनवायचा असेल आणि उन्हाळ्यात गरमीमुळे जर तुमचा मेकअप तुम्हाला मेल्ट होणार असेल, कन्सर्न असेल तुमच्या मनामध्ये, तर हा व्हिडिओ नक्की बघा. मी सगळ्यात सुरुवातीला फेस क्लीन्स केलं. म्हणजे CTMPची ही एक प्रोसेस असते, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रायमिंग. पण कोविडच्या आधी फक्त एवढंच चालायचं. आता सॅनिटायझर, येस, CTMP करायला लागते. सगळ्यात आधी सॅनिटायझिंग करून मग CTMP करायचं. आणि आता मी फेस न्यूट्रलाइज करते. म्हणजे जिकडे जिकडे डार्क स्पॉट्स, कलर करेक्शनची गरज आहे ना, तिथे मी ऑरेंज करेक्टर लावून घेते. आणि जास्त त्याला ब्लेंड नाही करायचे, कारण त्याला स्टेक असू द्यायचं आहे आपल्याला फेसवर. आणि त्यानंतर मॅचिंगचा फाउंडेशनचा एक शेड घेतला आणि सगळीकडे ॲप्लिकेशन केलं. थोडंसं लो कव्हरेज द्यायचं, कारण हेवी कव्हरेज आपण जेव्हा देतो ना फेसवर उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तो मेल्ट होण्याचे, खूप जास्त क्रॅक होण्याचे चान्सेस असतात. नोज कॉन्टरिंगसाठी आपण आयब्रोच्या एकदम सुरुवातीपासून, जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, असं आपण करायचं ॲप्लिकेशन. आणि जॉ लाईन, आणि ह्यांचा फेस ओव्हल असल्यामुळे आपल्याला खूप जास्त कॉन्टोरसाठी मेहनत करावी लागणार नाही आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता तेवढेच फक्त शॅडोज क्रिएट करायच्या. जर मी हा मेकअप दुपारीसाठी करत असते तर मी ऑब्व्हियसली मी ब्रॉन्झर यूज केलं असतं फेसवर, पण मी हा रात्रीसाठीचा मेकअप दाखवत होते, तर मी कॉन्टोर यूज करते. कॉन्टोर आणि ब्रॉन्झरमध्ये डिफरन्स आहे. कॉन्टोर हे वॉर्म टोनमध्ये असतं आणि कॉन्टोर हे कूल टोनमध्ये असतं, आणि ब्रॉन्झर हे थोडं वॉर्म टोनमध्ये असतं. डिटेल एक व्हिडिओ आपण नक्की बनवूया, त्याच्यावर मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देईल. आणि ह्याला अपवर्ड डायरेक्शनने असं ब्लेंड करायचं. आणि जास्त ब्युटी ब्लेंडर वापरायचा. जेव्हा फाउंडेशन ॲप्लिकेशन करतो तेव्हा ब्रश वापरला तरी चालेल फुल कव्हरेजसाठी. आणि तुम्हाला थोडंसं लो कव्हरेज हवं असेल तर तुम्ही ब्लेंडर यूज करा. फ्लॉलेस बेस तयार होतो. आता मी ही लिपस्टिक पिंक शेडमध्ये घेतली आहे. ती चीकबोनवर ॲप्लिकेशन करून मी ब्युटी ब्लेंडरने फक्त त्याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत आहे. आता मी अंडर आईजच्या खाली बरोबर सगळ्या फेसवर मी पावडर ॲप्लिकेशन करत नाही आहे, तुम्ही बघा. आणि मी फक्त कोनिकल एक पफ घेतला, आणि जिथे मला वाटतं की फाईन लाईन्स खूप लवकर येतील, मी ती जागा अगोदर बेक करून घेते व्यवस्थित. आणि आय मेकअपला मी सुरुवात करत आहे. आता हे मी डेमॉन्स्ट्रेशन देत होते क्लासमध्ये, सेल्फ मेकअप क्लासमध्ये, त्यामुळे थोडा मी हेवी लुक दाखवत होते. नाहीतर तुम्ही इव्हेंट्समध्ये एवढं डार्क आय शॅडो किंवा आपण कसं म्हणजे एज वाईज मेकअप करतो, किंवा त्यांची जशी रेकमेंडेशन असते आपण तसं करतो. पण तुमची चॉईस आहे. जसं तुम्हाला मेकअपमध्ये कुठली डेफिनेशन नाही आहे, तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल तसं करा. फक्त फिनिशिंग महत्त्वाची आहे. आता मी इथे कट क्रीज बनवत होते, तर मी सेम कलर ॲप्लिकेशन पिगमेंट ॲप्लाय केलं. नंतर मला वाटलं की खूप सेम होतं आहे, मग मी थोडंसं वेगळं ॲप्लिकेशन केलेलं. जर तुम्हाला जर फेसवर खूप जास्त हेअर असतील ना, फेशियल हेअर, तर सगळ्यात आधी मेकअप करताना तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह करा, त्यामुळे बेस बसत नाही. जर तुम्ही रिअल क्लायंटवर यूज करत असाल तर क्लायंटला विचारा की जर मी तुम्हाला हे हेअर रिमूव्ह केले तर चालेल का. आता बघा, आधी समजलं नसेल तर एकदा बघा, अशी लाईन ड्रॉ करायची. आपणच आपल्यावरच आणून बघा ना, आपण भले ते आपलं नवरं असो. ते पोराचं नाव मम्मीवरच असते, आणि माणूस सांगतात माणूस पप्पा पाहिजे असते, पप्पा पाहिजे. माझं पोरगं म्हणते आपण बघायला लागलो नाही